नमस्कार. आज आम्ही सकाळी सकाळी पर्यटनासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजन्मभूमीमध्ये या ठिकाणी सर्व मित्रपरिवार आलेलो आहोत. सकाळचं या ठिकाणी वातावरण फार सुंदर आहे आणि या वातावरणाचा आनंद घेण्यासाठी आमच्या साईकृपा परिवाराची टीम या ठिकाणी आलेली आहे. आणि या ठिकाणी येत असताना सकाळचं जे वातावरण आहे या ठिकाणी फार नयनरम्य आहे आणि हा शिवनेरी किल्ला म्हणजे छत्रपतींची जन्मभूमी. त्यामुळे आम्ही सर्व टीम साईकृपाजी बेल्ले या गावावरून या ठिकाणी आलेलो आहे. आमच्या या ठिकाणी संस्थेचे खजिनदार संजयजी विश्वासराव आहेत. आपण या ठिकाणी सकाळी सकाळी आलो आहे त्यामुळे त्यांचं याविषयी काय मत आहे. पर्यटनासाठी या ठिकाणी भरपूर लांबून लांबून लोक येतात आणि नागपूर या ठिकाणावरून या ठिकाणी बरीच लोक आलेत. मग सकाळी सकाळी आले मग जे विश्वासराव साहेब आहे त्यांचं आपण या ठिकाणी मत घेऊ. तुम्हाला या ठिकाणी कसं वाटतं सकाळी सकाळी आल्यामुळं? नमस्कार. सकाळी सकाळी आल्यानंतर असं वाटलं का त्या काळची आठवण आली. शिवाजी महाराजांचे सैन्य मावळे कसे चढत असतील हे करीत असेल. चढून चढून परत दम लागलेला आहे. पण आता आमचं वय 60-61 त्यामुळे आम्ही दमणारच. या ठिकाणी साईकृपा संस्थेचे कार्यकारी संचालक अनिल पटेल गुंजाळ आहेत. नमस्कार. आपण त्यांच्याकडून त्यांचं मत जाणून घेऊ का. आपण सकाळी सकाळी या ठिकाणी आलो. सकाळचं नयनरम्य वातावरण या ठिकाणी, या वातावरणाविषयी तुम्हाला कसं वाटतं आपण इथं आल्याबद्दल? नमस्कार. आज ह्या टीम बरोबर म्हणजे साईकृपाच्या टीम बरोबर आम्ही सर्वजण सकाळी निघालो आणि एक सकाळचा हा जो वेळ आहे याच्यामध्ये ह्या गड चढणे आणि ते जुनं सौंदर्य पाहणे याच्यामध्ये फार आनंद वाटतोय. फार लोक भेटले आम्हाला आता उतरताना काही चढताना. ती फार लांबून लांबून आलेली. आपण तर फार जवळ आहे आणि अशा स्थितीमध्ये आपण या निसर्गाचा निश्चित लाभ घ्यायला पाहिजे. आणि ह्या अशा वयामध्ये उतरत्या वयामध्ये किंवा पुढील याच्यामध्ये सुद्धा याचा उपयोग होईल निश्चित. म्हणून आपण असं याचा निसर्गाचा उपयोग घ्यायला पाहिजे. ठीक आहे. अजूनही या ठिकाणी साईकृपा टीमचे सदस्य आहेत. त्यामध्ये साईकृपा पत संस्थेचे संचालक माधू शेटपिंगट आहेत. साईकृपा पत संस्थेचे संचालक गणेशजी सोनवणे आहेत. आपल्या बेल्ले गावातील एक वयस्कर व्यक्तिमत्व दावला गफले आहेत. तर या ठिकाणी आपण आता गणेशजी सोनवणे यांचं या ठिकाणी मत घेऊ का. तुम्हाला शिवनेरीवर आपण सकाळी सकाळी पर्यटनाला आले आहोत तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आपण त्यांची एक प्रतिक्रिया या ठिकाणी घेऊ. नमस्ते. या ठिकाणी आपण सकाळी सकाळी आलो. जे वातावरण या ठिकाणी आहे, आपण बेल्यावरून आलो. आपण या ठिकाणी 6 वाजता गड चढायला सुरुवात केली. आपण गड चढत असताना नागपूरची या ठिकाणी बरेच लोक आलीत आणि आपण गड चढत असताना इथं छत्रपतींचं या ठिकाणी जिजाबाई साहेब आणि छत्रपतींचं या ठिकाणी स्मारक आहे. त्याचसमोर आपण उभे आहोत. तर ह्या सर्व वातावरणाचं एक वातावरण पाहतं तुम्हाला याविषयी काय वाटतं? एकदम छान वाटतं आणि इथं आल्यानंतर असं वाटतं की आपण घरी जसं थंड वातावरण असतं त्याच्यापेक्षा सुंदर वातावरण इथं आहे. आणि या सुंदर वातावरणामध्ये आज आपण इथं आलेलो आहोत. तर माणसाला ऑक्सिजनची गरज कुठं असते तर इथं येऊन ती फ्रीमध्ये भेटते आणि इतकं छान वाटतं की जगण्यासाठी ऊर्जा निर्माण होते. माझ्याबरोबर आलेले सगळं ज्येष्ठ आहेत. याच्यात सर्वात तरुण मीच आहे आणि सगळे ही ज्येष्ठ मंडळी तरुण झाल्यासारखं मला वाटतं की ह्या तरुण वयातच ही माणसं आज माझ्या पुढं चाललेली दिसली मला आणि अगदी छान वाटलं. धन्यवाद सोनवणे साहेब. या ठिकाणी आपले माधू शेटपिंगट आहेत का जे नेहमी दरवर्षी पंढरपूर यात्रेला पायी जातात. त्यांना पायी चालण्याची सवय असल्यामुळे आमच्याबरोबर ते काही दमल्यासारखे वाटत नाही. म्हणजे फ्रेश वातावरण त्यांना नेहमी या व्यायामाची सवय असते आणि ते अगदी उमेदीने या ठिकाणी गड चढून आलेले आहेत. त्यामुळे आम्हाला थकवा जाणवलं पण त्यांना काही या ठिकाणी थकवा जाणवलं नाही. माधू शेठ, तुम्हाला या ठिकाणी आल्यावर कसं वाटतं? रामकृष्ण हरी. इथं आल्यावर फार आनंद वाटला. आपण एवढे मंडळी पायी पायी येतो इथं बघायला, एवढाच आनंद झाला. धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी आपण यांची प्रतिक्रिया घेऊ का. आमचे मित्र दावला शेठ गफले या ठिकाणी आलेले आहेत. आम्ही रोज फिरायला असतो सकाळी सकाळी. एक बेल्यावरून समर्थ कॉलेजपर्यंत एक आम्ही 5-6 महिने एकत्र फिरतोय. त्यामुळे आम्ही त्यांना या ठिकाणी घेऊन आलो आहे आणि या ठिकाणी आलो असताना या निसर्गरम्य वातावरणामध्ये आलो असताना त्यांना काय वाटते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. नमस्कार. आज सकाळी आपले साईकृपाचे संस्थेचे चेअरमन अण्णा यांच्या माध्यमातून म्हणजे चला शिवनेरी पाहण्यासाठी
म्हणून ज्येष्ठ म्हणून ते म्हणले चला बाबा आमच्याबरोबर, म्हणून आम्ही या ठिकाणी आलो. हे घाट चढताना थोडाफार थकवा जाणवतो, पण एकदम आम्ही मोठ्या उमेदीने मोठ्या घाट चढवून इथं शिवनेरीवर आलो. इथं आम्हाला अत्यंत आनंद झाला. त्यांनी आम्हाला इथं आणल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद. तर अशा या निसर्गरम्य वातावरणामध्ये आपण आलेलो आहोत. या ठिकाणी अनेक गावावरून लोक आलेले. आज चतुर्थी असल्यामुळं शिवनेरीवर गर्दी आहे आणि जवळच असलेलं आपलं या ठिकाणी लेण्याद्री आहे, ओझर आहे, हे पाहण्यासाठी अनेक पर्यटकांची या ठिकाणी गर्दी आहे. आणि ह्या गर्दीमध्ये वाट काढत आम्ही आता शिवनेरी किल्ल्यावर या ठिकाणी आलेलो आहोत. आणि या ठिकाणी आल्यामुळं सर्वांना या ठिकाणी चांगलं वाटतंय. आणि या ठिकाणी मस्जिद पण आहे बघा. त्या काळामध्ये छत्रपतींनी सर्व धर्म समभाव म्हणून या ठिकाणी मुस्लिम लोकांना नमाज पढण्यासाठी या ठिकाणी मस्जिदसुद्धा बांधलेली आहे. म्हणजे आपला राजा या ठिकाणी दूरदृष्टी नेतृत्वाचा होता, त्यामुळं या ठिकाणी त्यांच्या जन्मभूमीत आल्यामुळं फार आनंद होत आहे. आमची टीम या ठिकाणी आली, सर्वांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या. सकाळच्या वातावरणामध्ये या ठिकाणी कसं वाटतंय. तर जवळजवळ 6 ते 7 धरणं आहेत आणि इरिगेशनमध्ये तुम्ही काम केले. आता माणिकडोळचं जे धरण आहे त्याच्या पाण्याचा साठा म्हणजे किती TMCचा साठा येतो? तसं माणिकडोळचं धरण फार मोठं 11 TMCचं धरण येते, परंतु त्याची साईट वर झाल्यामुळे थोडंसं ते भरणं त्याची क्षमते इतकं पूर्ण नेहमी भरत नाही. त्याची क्षमता नेहमी कमी भरतं, तर त्याला त्यावेळेस थोडेसे त्याची साईट वरच्यावरला गेल्यामुळे ते भरत नाही. परंतु ते फार महत्त्वाचं आणि फार मोठ्या साठ्याचं धरण आहे. आणि त्याला आता जी नवीन योजना होते तिकडनं डिंब्याचं पाणी आणायचं, ती जर झाली तर त्याच्यामध्ये साठा चांगला होऊ शकेल आणि तो आपल्या तालुक्याला फार मोठं वरदान होईल. म्हणजे आपल्या तालुक्यामध्ये या परिसरामध्ये 6 ते 7 धरणे, सर्वात मोठं धरण हे आहे आपल्या तालुक्यामध्ये सर्वात मोठं माणिकडोळ धरण. आणि त्याच्या खालोखाल त्याच्यानंतर मग पिंपळगावचं येईल, तुमचं याचं येडगावचं येईल, पण येडगावचं साठा म्हणून आहे. चिलेवाडी सगळ्यात लहान आहे आपल्या तालुक्यातलं. आणि मेगाव तालुक्यातलं धरलं तर मग डिंबा येतो तिकडे मोठं. म्हणजे असं हे हा जुन्नर तालुका आहे, निसर्गाने ठासून भरलेला आणि निसर्गरम्य वातावरण पाहण्यासारखा हा तालुका आहे. 6 ते 7 धरणं जवळजवळ या तालुक्यात आहेत आणि अनेक ठिकाणावरून लोक या परिसरामध्ये जुन्नर तालुक्याच्या परिसरामध्ये येत आहेत. आणि आता येडगाव धरणाच्या त्या ठिकाणी एक चांगलं निसर्गरम्य त्या ठिकाणी आपलं पर्यटन स्थळ होत आहे. काय असा हा जुन्नर तालुका आपल्याला या ठिकाणी आम्ही तुमच्या पुढे त्या जुन्नर तालुक्याचं महत्त्व मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आहे. आणि या प्रयत्नातून आम्ही सर्व टीम या ठिकाणी सकाळी त्या वातावरणाचा आनंद घेत आहोत. तर या ठिकाणी माधुशेठ आहेत. माधुशेठ, आपण सकाळपासून तर या ठिकाणी फिरतोय. आपण हे काय या माणिकडोळच्या इथून या ठिकाणी माणिकडोळ धरण दिसतंय, आपल्याला लेण्याद्री दिसतंय, आपल्याला आता ओझरला जायचंय त्या ठिकाणी. पण तुम्हाला कसं वाटतं या ठिकाणी सर्व वातावरण पाहता? एकदम छान वाटतं ना, चांगलं वाटतं. आणि फिरायला आल्याबद्दल चांगलं वाटतं. म्हणजे आता आपण या ठिकाणी शिवनेरीवरून जाणार, आपल्याला आता लेण्याद्रीला जायचंय. मग आपल्याला लेण्याद्रीला जायला वर आता इथं तर दमलोय आपण, मग आपल्याला लेण्याद्रीला जायला शक्य होईल का? हो, शक्य होईल. जाऊ आपण. जाणार. आता तुम्ही दिंडीला पायी जाताय त्यामुळे तुमच्याकडे ऊर्जा आहे ती. काय तुमचं वय जरी झालं असेल तर तुमच्याकडे ऊर्जा आहे. परंतु ठीक आहे, तुम्ही म्हणताय जायचं, आपण त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करू. ओझरला सुद्धा आपण त्या ठिकाणी जाऊ. आजच्या सकाळच्या वातावरणामध्ये फार छान आनंद वाटला, सर्व टीमला आनंद वाटला. आजचा आपला दिवस कसा जाणार? एकदम आनंदाचा दिवस आहे आज. आजच्या दुकानी चतुर्थी असल्यामुळे आणखी आनंदाचा दिवस आहे आजचा. बरं वाटतं आले सगळे आपली टीम आल्याबद्दल. आजचा दिवस आपण जो या ठिकाणी वरच्या शेवटच्या टोकाला घालवलाय, मग आजचा दिवस कसा जाईल असं तुम्हाला वाटतं? आनंदाचा जाईल, एकदम आनंदाचा दिवस जाईल. दिवसभर एकदम ऊर्जा राहील, आनंदाचा दिवस जाईल. तुम्ही आत्ता म्हणले लेण्याद्री जायचं तर तिकडे सुद्धा सोडू शकतो, इतकी ताकद आली. म्हणजे तुम्हाला लेण्याद्रीला सुद्धा तुम्ही जाऊ शकता. म्हणजे आज सकाळ म्हणजे तुमच्यात एवढी ऊर्जा तयार झाली. तयार झाली. म्हणजे